नित्यमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातम दीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तम ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरताज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम पाप खंडना श्री तुकाराम काळ दंडना श्री तुकाराम गुण असुर खंडना श्री तुकाराम तो सुख सागर श्री तुकाराम प्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनु नागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम काय कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनु गात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम हृदयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम तळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल
धामा श्री तुकारामा तपस्वी ललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जग पद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा तू अकळित कळा श्री तुकारामा भक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा 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 श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू 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 परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा तू परम कृपाळा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा 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 श्री तू तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम 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 श्री तुकाराम तुकारामा श्री तुकाराम श्री 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 तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा तुकारामा श्री तुकारामा श्री तुकाराम 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 श्री तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री तुकारामा तुकाराम श्री तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री श्री तुकाराम तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा
तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा तुकारामा श्री 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 तुकारामा देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ईश्वर ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन 3909 अभंग क्रमांक 3909. अभंग क्रमांक 3909. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
यांच्या पदस्पर्शाने आणि संजीवन समाधीमुळे या आळंदी क्षेत्रामध्ये आपण सर्वजण गेले 15 दिवस तुकोपनिषद अर्थात गाथा, संत तुकाराम महाराजांची गाथा याचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. सालाबादप्रमाणे सलग 3 वर्ष हा उपक्रम चालू आहे गाथेचा, परंतु अष्टादशाचा उपक्रम हा गेले 20-22 वर्षापासून चालू आहे. आणि या उपक्रमाचं नियोजन, आयोजन, संयोजन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, त्याचबरोबर डॉक्टर नारायण महाराज जाधव अर्थात बाबा, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, यांच्या नियोजनाने हा सगळा उपक्रम चालू आहे. अनेक साधकांसाठी या ठिकाणी त्यांना व्यक्त होण्यासाठीचं एक व्यासपीठ, त्याचबरोबर मुमुक्षू लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मग्रंथांचं आणि शास्त्रग्रंथांचं चिंतन, पांक्त परिचय, ओळख हे इथं बसलेल्या सगळ्या साधकांना, त्याचबरोबर ऑनलाईन याच्यापेक्षा खूप जास्त पटीने ऑनलाईन लोक आहेत त्याही लोकांसाठी हे सगळं उपक्रम चालू आहे. अर्थात मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की खूप सारे लोक ऑनलाईन हे सगळं ऐकत असतात. आम्हीसुद्धा आमच्या संबंधित असलेल्या लोकांना हे लिंक याची पाठवत असतो. कित्येक लोकांना रोज ही लिंक पाठवत असतो आणि त्याच्यामुळे ऑनलाईन लोक जोडलेले आहेत. आणि भविष्यातसुद्धा एखाद्याने असं ठरवलं की मला या शास्त्रग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, मला याच्या प्रत्येक ओवीचा, प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक पदांचा मला जर अर्थ माहीत करून घ्यायचा असेल तर याच्याशिवाय दुसरं कुठलं व्यासपीठ नाही आहे. कारण हे सगळं यूट्यूबवरती आहे, लाईव्ह आहे, सदा उपलब्ध आहे. आणि त्यामुळे कोणीही केव्हाही याचं अनुक्रमाने किंवा मधून अधून केव्हाही जरी कसंही जरी ओपन केलं यूट्यूब तरीसुद्धा त्याला हा सगळं ज्ञान त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि म्हणून ही एक उत्तम सोय अष्टादशाच्या निमित्ताने बाबांनी आणि संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटी आळंदी यांच्या माध्यमातून हे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या समोर बोलत असताना आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात, त्याचबरोबर गुरुवर्य गेठे महाराज आणि आपले सर्व या हॉलमध्ये उपस्थित असलेले ज्ञात आणि बाहेरचे सगळे जे लोक आहेत या सगळ्या साधकांच्या चरणी अतिशय नम्र भावाने, त्याचबरोबर माझ्या आईवडील असतील किंवा या मार्गाला पांथस्थ करणारे किंवा या मार्गाला दिशादर्शन करणारे जे माझ्या आयुष्यात आले त्या सगळ्यांच्या चरणी नम्र भावाने नमस्कार करून मी या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन. आत्ताच्या हा जो अभंग आहे याच्यामध्ये 100 चरण आहेत आणि हे सगळे 100 चरणापैकी प्रामुख्याने आपल्याला माझ्या वाट्याला आलेत 50 आणि नंतर आदरणीय गुरुबंधू ढोकले सर यांच्यासाठी आहेत 50. त्याच्यामुळे आम्ही 2 जण मिळून ह्या अभंगाचं चिंतन करणार आहे. आणि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. तर आपण नमस्कार आत्ता भगवान संतश्रेष्ठ माऊलींना, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना, संपूर्ण संतांची मांडी आली जी आहे सगळ्यांना, बाबांना आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार केलायच. परंतु पांडुरंग परमात्म्याला प्रथम नमन करायचं. नमन करताना नमन किती ठिकाणी तुम्ही करू शकता, परंतु पांडुरंग परमात्मा जो या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे, करता धरता आहे, नवे तोच एकटा आहे. मग त्याला प्रथम नमन करायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. त्याच्यामुळे त्याला प्रथम नमन करायचं. आणि दुसरे चरण संतांचे. मग दुसरं नमन कोणाला करायचं, तर दुसरं नमन हे संतांच्या चरणी करायचं. आणि हे संतांनी नाही सांगितलं तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी याची माहिती करून दिलेली आहे की दुसरं नमन हे नेहमी संतांच्याच चरणी असलं पाहिजे. कारण आपला माथा ज्यांच्या ठिकाणी त्यांच्या पायावरती ठेवायचा आहे असे चरण उपलब्ध फक्त संतांचे आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात्मक ज्ञान जे सृष्टीचं असेल आणि सृष्टी निर्मात्याचं असेल, जीवाचं असेल, जीवशिवाच्या एकत्रीकरणाचं असेल, ह्या सगळ्यांचं ज्ञान मिळण्याचं जे ठिकाण आहे,
मोक्ष ज्याच्या हाताला हात धरून किंवा ज्यांच्या चरणावरती आपण मस्तक ठेवल्यानंतर जर आपल्याला मोक्ष जे ठिकाण मिळू शकतो असं एक आश्वासक ठिकाण जर कोणतं असेल तर ते ठिकाण आहे संतांचे चरण. आणि संतांच्या चरणात याच्यानंतर इथे काही म्हटलेलं नाही की अजून कोणाला नमन करावं, परंतु अजूनही नमन करण्याची खूप सारी ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये तुमचे गुरु, ज्या गुरूंनी तुम्हाला मोक्ष मार्ग सांगितला, ज्या गुरूंच्या माध्यमातून तुमच्यामध्ये विवेक आणि विचार याचं स्थानापन्न झालं आणि त्याच्या माध्यमातून तुमचं पारमार्थिक नवे नवे व्यावहारिकसुद्धा जीवन बदललं, अशा गुरूंच्या चरणी नमन व्हायला हरकत नाही. नवे नवे त्यांच्या चरणी आपण नमन केलंच पाहिजे. त्याच्यानंतर कोणाशी, आता त्याच्यानंतर आणि आधी असं काही नाही आहे. तुम्ही नमस्कार प्रथम एकदा ईश्वराला पांडुरंग परमात्म्याला केला, दुसरं संतांना केला, मग त्याच्यानंतर नाही, मग त्याच्यानंतर जे जे कोणी येतील, पण प्रथम गुरूंना करा. कारण गुरूंच्या माध्यमातूनच तुम्ही खऱ्या अर्थाने या जगण्यासाठी आणि जगण्यातल्या आनंदप्राप्तीसाठी जो सर्वोच्च आनंद आहे, कनिष्ठ आनंद, विषयातून मिळणारा आनंद, छोट्या छोट्या वस्तूंच्या भोगातून मिळणारा आनंद, कदाचित तुम्हाला जगातील खूप सारे लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत, मग ते कुटुंबातील लोक असतील, तुमचे व्यावहारिक गुरु असतील, तुमचं व्यवसायाचं ठिकाण असेल, काही समाजातील काही लोक असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला तात्कालिक लाभ होऊ शकतो, तर अशांनाही नमस्कार करायला हरकत नाही. कारण व्यवहारामध्ये अशा लोकांना जर नाही नमस्कार केला तर लोक म्हणतात, अरे याला काय परतफेड आहे की नाही, ह्याला हा अहंकारी आहे, याला काही उपकाराची परतफेडच करता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तात्कालिक नमस्कार नक्कीच करा, नमन नक्कीच करा. पण खरं नमन या दोन लोकांच्या व्यतिरिक्त म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या आणि संतांच्या नंतर मग तुम्ही गुरूंना नमन करा, तुमच्या आईवडिलांना नमन करा. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की नमन तुम्हाला या चराचरामधील प्रत्येक गोष्टीला नमन करता आलं पाहिजे. वाटेत जाताना एखाद्या दगड आणि त्या दगडामुळे तुम्हाला जरी ठेच लागली ना तरी त्या दगडाला सुद्धा तुम्ही नमन करा. त्याचं कारण तो दगड तुम्हाला शिकवतो की अरे तू दगडासारखा कसं काय डोळे बंद करून चालतोस, तुला डोळे उघडे ठेवून चालता येत नाही का? डोळे उघडून चालला असता तर कदाचित ठेच नसती लागली. म्हणून त्या दगडालाही नमन करता आलं पाहिजे. नवे नवे या जगातील यच्चयावत गोष्टींना नमस्कार करता आला पाहिजे. मग आपल्याला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्याच्या मुखातून संपूर्ण जगाचं दर्शन दाखवलं. मग त्या जगामध्ये असलेले मानव प्राणी असतील, पशु असतील, डोंगर असेल, समुद्र असेल, सगळे जीव, अर्जुनासकट दुर्योधनासकट सगळे जीव असतील. म्हणजे सगळ्यांचं नमन त्या एका पांडुरंग परमात्म्याला केल्यानंतर सगळ्या विश्वाला जर नमस्कार असेल तर मग विश्वातील यच्चयावत गोष्टीतल्या कुठल्याही याला जरी नमनकान केलं आणि जर आपण असं मानलं की याच्यामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे तर मग आपल्याला ते नमन प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्यालाच केलंय. इतकी विशालता आपल्या नमनामध्ये, आपल्या नमस्कारामध्ये, आपल्या विचारामध्ये आहे का? आणि जर असेल तर मग तुम्ही आणि ईश्वर, तुम्ही आणि संत, तुम्ही आणि देव वेगळा नाही. पण ही अनुभूती फार कमी लोकांना येते. त्या अनुभूतीपर्यंत जाण्याचा सगळा जो प्रवास आहे ना तो ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रातून, आपल्या धर्मग्रंथातून आणि सगळीकडून होतो. आणि गुरु तो मार्ग आपल्याला हाताला धरून दाखवत असतात. म्हणून या सगळ्यांच्या चरणी आपल्याला नमन करता आलं पाहिजे. त्यानंतर म्हणतात, बाबाजी सद्गुरू दास तुका त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. सद्गुरू बाबाजींचा दास तुकाराम महाराज म्हणतात. मी सद्गुरू बाबाजी तुकारामांचा दास आहे, सद्गुरू बाबाजींचा दास आहे आणि त्यांच्या कृपेने मी हा कथेचा विस्तार म्हणजे कीर्तन करत असतील, नामसंकीर्तन करत असेल, काही पुराणातल्या कथा सांगत असतील, जे काही आहे किंवा मी जे काही हे सगळं सांगितलं या सगळ्या अभंगामध्ये, ते सगळं जो काही विस्तार आहे ना तो माझ्या गुरूंचा विस्तार आहे. म्हणजे पहिले 2 नमन केल्यानंतर त्यांना तर खरं इथं आपल्या गुरूंना नमस्कार करायचा आहे, गुरूंना नमस्कार करायचा आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपेने असं म्हणून त्यांनाही नमस्कार करतो, कारण त्यांच्याही कृपेने मी हे सगळं केलेलं आहे. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तांशी आपलिया, रंजवू चित्ताशी आपलिया. माझी वाणी संताशी मानेल का? मानेल काय म्हणजे संतांना मी जे काही बोलतो ते मान्य होईल का,
हा पहिला आहे. आणि रंजवू चित्ताशी म्हणजे तुमच्या चित्ताशी, ऐकणाऱ्यांच्या चित्ताला मी तत्वाचं दर्शन घडू शकतो का? की मी फक्त विनोद आणि विनोद प्रचूर आहे, मी फक्त 2 तास 1 तास लोकांचं मनोरंजन करण्यापुरतं, मला खूप माझ्या प्रवचनाला, कीर्तनाला किंवा माझ्या भाषणाला खूप टाळ्या मिळतो, अशा पद्धतीने मी तुमचं रंजन करतो आहे, की खऱ्या अर्थाने मी मला मिळालेल्या म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या वाणीने मी खरंच तुम्हाला माझ्या विचारातून तुम्हाला तत्वापर्यंत घेऊन जातोय का, तत्वदर्शन घडवतोय का? प्रत्यक्ष पांडुरंगाला निर्गुण निराकार असलेल्या तत्वाचं दर्शन आणि सगुण साकारापर्यंतचा आपला सगळा जो काही प्रवास आहे मी तो तुम्हाला करून देतोय का? जर तसं असेल तरच ती माझी प्रासादिक वाणी असेल. ती विनोद प्रचूर नुसती नाही आहे, तर ती प्रासादिक वाणी आहे, स्वच्छ वाणी आहे, तत्वाला स्पष्ट दर्शन करणारी वाणी आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की आमचं बोलणं तळहाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट तत्वाचं दर्शन देण्या इतकं तुम्हाला ते मी दाखवतोय का, मी ते बोलतोय का? तसं इथं तुकाराम महाराज म्हणतायत की मी संतांना मान्य असेल अशी माझी वाणी आहे का, आणि ती तुम्हाला तत्वापर्यंत घेऊन जाते का? या ठिकाणी या 2 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर पुढच्या याच्यात चरणात ते म्हणतायत, या मनाशी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयाशी. या मनाशी म्हणजे मन तर प्रत्येकाला एकच मन आहे, आणि या मनाशी लागो हरिनामाचा छंद. हरिनामाचा छंद मनाशी लागो, या मनाशी लागो. तर हरिनामाचा छंद म्हणजे हरीचं नामसंकीर्तन करणं, हरिनामाचा जयकार करणं, सतत त्या ईश्वराचंच नाम मुखात घेणं, आणि मुखात जरी मोठ्याने नाही घेतलं तरी मनात आणि तुमच्या विचारांच्या मध्ये सतत तो आहे का, हा सगळा भाव जो आहे 24 तास सतत तुमच्या डोक्यामध्ये ईश्वराचंच चिंतन चालू आहे का, तो छंद जो आहे तो. आणि मग आवडी गोविंद गावयाशी, म्हणजे गोविंदाचं नाव घ्यायला मला आवडतं का, म्हणजे माझ्या वाणीला तर मला ते आवडलं पाहिजे, तर मी ते आवडीने ते नाम घेऊ शकतो. त्यामुळे छंदच असा लागला पाहिजे की देवाचंच नाव मी सतत घेत राहील, आणि त्या माध्यमातून मी पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे मला हा छंद लागला पाहिजे हरिनामाचा, आणि तोच मनाला लागला पाहिजे. नुसतं बाहेरून तुम्हाला छंद लागू शकतो, तीर्थाटने करण्याचा छंद लागू शकतो, कारण तीर्थाटने जाताना येताना प्रवास, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तिथं नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहायला मिळणं, ह्या छंद लागू शकतो. किंवा वाणीला सुद्धा खूप सारं बोलायचा छंद, चांगलं मागच्या एखाद्या ठिकाणी ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं, अनुभवलेलं पुढच्या ठिकाणी सांगून आपल्याला वाणीच्या त्या वृत्तीचा, पुनरावृत्तीचा आनंद मिळू शकतो. परंतु खरा आनंद आपल्याला आपल्या मनाशी लागला पाहिजे, मनाला त्याचा वेध लागला पाहिजे. कारण काही जरी बदलायचं असेल ना या जगामध्ये, मग तुमचे विचार, आचार काही असू द्या, तर तुम्हाला पहिल्यांदा मनावरती संस्कार करावे लागतील. आणि म्हणून मनाला पहिल्यांदा अमन करणं किंवा निर्मन करणं, मनाचा मनपणा घालवणं, म्हणजे संकल्प विकल्पाची ताकद त्याची संपुष्टात करणं, आणि मग त्याला सुमन. कारण मन असं आहे की मनाला सतत कुठल्या ना कुठल्या तरी विचारांचं आलंबन लागतं. ते असेल तर मग एका विचारात राहील, अनेक विचारात राहील. पण ते जर आलंबन सुटायला चांगलं दुसरं आलंबन लागतं. मग दुसरं पांडुरंग परमात्म्याचं नाव घेणं हे एक आलंबन आहे. कोणाला ध्यानाचं आलंबन लागू शकतं. तर असं निर्गुण निराकार आणि सगुण साकार परमात्म्याच्या नावाचं मनाला एक आवड निर्माण झाली पाहिजे, ती एक वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि मग त्याद्वारे आपल्याला सुमन आणि सुमनापर्यंत, म्हणजे निर्मन, अमन, उन्मन, सुमन, आणि मग आपण त्या परमात्म्यापर्यंत पोचू शकतो. हा सगळा क्रम मनाच्या माध्यमातून आपल्याला अवलंबता येऊ शकतो. शीन झाला मज संसार भ्रमे, शीतळ या नामे झाली काया. शीन झाला संसार भ्रमे, संसारच मुळात भ्रम आहे,
आणि या भ्रमानेच माणूस वेडा होतो. पण वेडा झाला आणि मग काय झाला, हा दमला, थकला, भागला किंवा त्रास झाला, त्याला अतिशय श्रम झालं. पण श्रम बऱ्याच वेळेला खूप सारी लोक म्हणत असतात आम्हाला, किंवा आपल्या सगळ्यांनाही म्हणत असेल, अरे खूप दमलो, खूप उठाफाट्या करतो, खूप रात्रंदिवस सगळं करतो, पण काय मनाला आनंदच मिळत नाही, त्याला शांतीच मिळत नाही, समाधानच मिळत नाही. आणि रोज हे म्हणतो आणि रोज तेच करतो. मग जर तुम्ही रोज तेच करत असाल तर रोज हेच घडणार आहे जे काल घडलं, जे परवा घडलं. त्याच्यामुळे ह्या संसाराच्या भ्रमामुळे, संसाराला सत्य मानल्यामुळे तुमच्या मनाला, तुमच्या वाणीला आणि तुमच्या शरीराला हा सतत सीनच होणार आहे, त्रास होणार आहे, श्रम होणार आहे. आणि याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर शीतळ या नामे झाली काया. मग या नावाने म्हणजे कशाच्या, हरिनामाचा छंद आणि देवाचं नाव गाण्याची जी आनंद आहे, त्या आनंदामुळे माझी शीतल या नावाने भगवान श्रीकृष्णाच्या, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नावाने माझी काया शीतल झाली, म्हणजे थंड झाली. आणि मग तर काया थंड झाली तर मग आपोआप क्रम आतूनही बाहेर असू शकतो आणि बाहेरून आत पण असू शकतो. म्हणजे बाहेरून आत कसा, तर बऱ्याच वेळेला तुम्ही बघा, म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला बाहेर प्रदेशात जाण्याचा योग येतो आणि तिकडे नेहमी प्रसन्न वाटतं. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला असं का बरं प्रसन्न वाटतं? त्याचं एक कारण, साधं सिंपल कारण आहे की बाहेरचं क्लायमेट जे आहे ते, आता तो इथं खूप विस्ताराने सांगायचं गोष्ट नाही आहे, परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रवास हा बाहेरून आत पण असू शकतो, परंतु मुख्य प्रवास हा आतून बाहेरच आहे. आतून बदललं तरच बाहेर बदलणार आहे. पण कधी कधी बाहेरही बदललं तर आत बदलण्याची शक्यता निर्माण होते. त्याचं एक साधं उदाहरण मी सांगितलं की परदेशामध्ये क्लायमेट सुंदर असतं, वातावरण स्वच्छ असतं, प्रसन्न हवा असते, लोक हसरे असतात, बाहेर स्वच्छता भरपूर असते आणि टेम्परेचर खूप कमी असतं. तुम्ही बऱ्याच देशामध्ये जर गेलं ना तर 10, 12, 15 जे आपल्याकडे थंडीचं टेम्परेचर असतं ते त्यांचं ॲव्हरेज टेम्परेचर असतं. म्हणजे वर्षभर त्यांच्याकडे 10, 12, 15च्या वर टेम्परेचर नसतं. त्यामुळे तिथे एक प्रसन्नता असते, वातावरणात स्वच्छता असते, तिथं धूळ नसतो, तिथं कोलाहल नसतो, तिथं गडबड नसते. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मन पण प्रसन्न व्हायला लागतं. दुसरं उदाहरण देतो आपल्याकडचं. तुम्हाला बऱ्याच वेळेला लोक AC शिवाय काम करतात. सामान्य भारत देश हा अजून आपण प्रगत तेवढा झालेला नाही, त्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक ऑफिसमध्ये, सगळीकडेच, किंवा ह्या हॉलमध्ये सुद्धा, आता ठीक आहे चांगले वातावरण आहे, पण ह्या हॉलमध्ये सुद्धा उन्हाळ्यात तुम्ही किती तास बसू शकता, आणि ते जर थोडासा इथं वातावरणात थंडावा निर्माण केला तर तुम्ही किती तास बसू शकता? तुम्हाला आल्हाददायक वाटतं की नाही? आणि मग जर आल्हाददायक वाटलं तर मग तुमचा प्रवास नॅचरली चांगल्या ज्ञानाकडे, जास्त वेळ तुम्ही साधना करू शकता. आणि म्हणून बाहेरून काया थंड झाली तरीसुद्धा आतमधला प्रवास सुकर होऊ शकतो. हे छोटंसं उदाहरण आहे, परंतु मुख्य परिवर्तन हे आत झालं पाहिजे. आणि म्हणून काया बदलली, वाचा बदलली, मन बदललं. पण मन बदललं तर निश्चितपणे वाचा बदलणार, आणि वाणी बदलली तर मग आपोआपच तुमच्या कृतीमध्ये बदल पडणार. म्हणजे हा विचार, म्हणजे सद्विचार, सद आचार आणि सदउक्ती, जसं बाबा नेहमी म्हणतात या क्रमाने, की विचार बदलले की तुमची उक्ती बदलणार, आणि उक्ती बदलल्यानंतर तुमची आपोआपच कृती बदलणार. मग ह्याला काही फार वेळ लागत नाही. आणि म्हणून तिन्ही गोष्टी सहज शक्य होतात या नामाच्या, नाम जर आपण जास्त वेळा घेतलं तर. या सुखा उपमा नाही द्यावेशी, आला आकाराशी निर्विकार. ह्या सुखा म्हणजे कोणतं? नाव घेतल्याने, परमात्म्याचं नाव घेतल्याने मला ह्या सुखाला, जो मला आनंद मिळणार आहे त्याला मला उपमा देता येणार नाही, मला त्याचं कंपॅरिझन करता येणार की मला ह्याच्यामुळे काय मिळालं. आणि म्हणून त्या सुखाला पार नाही, आला आकाराशी निर्विकार. निर्विकार आकार कोण आहे? कोणाचा आहे? ईश्वराचा. ईश्वर ह्या परमात्म्याचं संपूर्ण ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं तो निर्गुण निराकार तत्व आहे, परंतु त्याला नामचिंतनाने मी आकाराशी आणला. आकाराशी आणला म्हणजे माझ्यासमोर प्रत्यक्षात त्याला उभा केला. उभा केला नाही तर माझ्यासारखाच त्याने मला करून घेतला.
त्यानेच मला ज्ञानदृष्टी दिली. भक्तीची पराकाष्ठा ज्ञानात होते आणि ज्ञानाची पराकाष्ठा भक्तीत होते. पण मी जर भक्ती जरी त्याची नामचिंतनाने सदैव 24 तास शुद्ध भावाने भक्ती केली तरीसुद्धा त्याने मला त्याच्यासारखं केलं. मग त्याच्यातून माझ्यात भेद राहिला नाही. निर्विकार तो आणि सगुण मी, पण निर्गुण निराकार तो आणि सगुण साकार रूपाने या संपूर्ण जगाचं जिथं जिथं कुठं ईश्वराचं गरज आहे त्या ठिकाणी अवतार कार्यात येऊन त्यांनी ते गोष्टी सरळ केलेल्या आहेत. सकाळीच येवले महाराजांनी या संदर्भात कंसाचं मर्दन करण्यासाठी श्रीकृष्णाचा जसा अवतार आहे किंवा त्याच्या अगोदरचं इंद्राचा गर्व परिहार, तर ह्या सगळ्या प्रकरणात आपण हे सगळं बालक्रीडेमध्ये सगळं पाहिलेलं आहे. आणि ह्या नमनाच्या प्रकरणामध्ये आपण हे सगळं पाहत आहे की ईश्वर नामचिंतनाने निर्गुण निराकार तत्व सगुण साकारामध्ये कसं परिवर्तन होतं. नित्य धावेन तेथे नामाचा गजर, घोष जय जयकारा ऐकता. ज्या ठिकाणी नित्य नामाचा गजर होतो, जिथं वैष्णवांचं टाळ मृदुंगांचा आवाज येतो, टाळ पक्वादाचा आवाज येतो, जिथं भजनाचा आवाज येतो, अशा ठिकाणी जिथं जिथं ईश्वराचा जय जयकार घोष चालू आहे त्या ठिकाणी तो नित्य धावतो. म्हणजे त्याच ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं. हे आपण संत नामदेव महाराजांच्या चरित्रात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचत असतो. तसं या ठिकाणी सांगतात की जिथं जिथं नामाचा जय घोष चालू आहे, मग तो एका वारकऱ्याच्या घरात असेल, सामुदायिक पठण असेल, सामुदायिक सत्संग असेल, त्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. तातडी ते काय हरिगुण गाय, अनेक उपाय दुःख मूळ. मग आता तुम्ही हरिगुण गाण्यासाठी आता तातडी कर, हे जेव्हा तू आता घाई कर, तत्परता दाखव आणि हरिगुण गाय, अनेक काय दुःख. तुझ्या दुःखाच्या निवृत्तीसाठी दुसरं मी काय तुला उपाय सांगू. माणूस आहे ना, आपल्याला ज्याने फायदा झाला, आपल्याला ज्याने एखादी गोष्ट कळली, चांगली कळली, तर आपण ती इतरांना सांगत असतो. तसं इथं तुकाराम महाराज सांगतायत की अरे मी फक्त हरिगुण, हरि संकीर्तन, नामसंकीर्तन एवढंच सगळं केलं आणि मला एवढं सगळं मिळालं. काय काय मिळालं ते पुढे परिचय येणारच आहे. परंतु इतकं सगळं जर मिळालं, सगळ्यांच्या दुःखाचं मूळ कारण हे आहे, तर मग दुसरा उपाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही तातडी करा आणि इकडे वळा. मूळ नरकाचे राज्यमध्ये माते अंतर बहुत देवदुरी. म्हणजे एखाद्याने राज्याच्या उन्मादाने किंवा धनाच्या उन्मादाने किंवा सौंदर्याच्या उन्मादाने किंवा परिस्थिती त्याची उत्कृष्ट आहे अशा याच्या सगळ्या कुठल्याही उन्माद घ्या, त्या उन्मादाने जर त्यांनी हे नाव घेतलं नाही तर देव त्याच्यापासून दूर जाईल. असा सरळ सरळ अर्थ या चरणाचा आहे. अंतरे बहुत देवदुरी. म्हणजे अशामुळे देव अंतरला जाईल, तो देव दूर जाईल तुमच्यापासून. दुरी अंतरला नामनिंदकाशी जैसे गोचिडासी क्षीर आहे. म्हणजे दुरी अंतरला नामनिंदकाशी, तो दुरी अंतरला, तो म्हणजे तो ईश्वर, तो दुरी अंतरला ज्याने नामाचं निंदन केलं किंवा नामाला त्यांनी नावं ठेवली किंवा नामसंकीर्तन करणाऱ्या साधकास त्यांनी किंवा गुरुस असेल, संतांस असेल, साधूस असेल, तर त्यांनी जर नाव ठेवलं. सकाळच्याच चरणात मला वाटतं येवले महाराजांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांनी संतांची निंदा केली किंवा त्याच्या ब्रह्मानंदगिरी महाराज त्यांनी पण परवा काल रात्रीच्या आणि आज सकाळच्या ह्याच्यात सांगितलं की जर तुम्ही नामनिंदक असाल किंवा नामांचं चिंतन करणाऱ्या साधकाचं निंदन कराल तर तुम्हाला तुमचे हाल यम अशा पद्धतीने करेल. आता यम हाल करो किंवा न करो, परंतु इथंच त्याचं हाल होतं आणि आम्ही तर त्याचे बऱ्याच वेळेला साक्षीदार आहोत की नामनिंदकाचं जर केलं तर काय काय होतं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग कसा तो दूर जाईल देवापासून, तर जैसे गोचिडाशी क्षीर आहे. म्हणजे गोचिड बऱ्याच वेळेला, गोचिड अख्ख्या शरीरात पण असते, पण अगदी जिथून दूध येतं ना त्या गाईच्या किंवा म्हशीच्या सडापाशी पण ती गोचिड असते. परंतु लहानपणी आता आपण सगळ्यांनी दूध काढलं असेल, शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे मी स्वतः बऱ्याच वेळेला गाई आणि म्हशींचं दूध काढले. परंतु त्या गोचिड जी आहे ना ती तिथंच असते, अगदी अर्ध्या सेंटीमीटरवर किंवा काही मिलीमीटरवर असते.
परंतु तिला दूध प्राशन करता येत नाही. तिची आवड फक्त त्या रक्तापर्यंतच आहे, त्या प्राण्याच्या रक्तापर्यंत आहे. तसं पण तिला दूध जे सर्व गुण संपन्न आहे असं ते गाईचं दूध त्याच्या नशिबी नाही आहे. तसं काही लोकांनी नामनिंदक म्हणजे जे नामचिंतन करतात, नामसंकीर्तन करतात अशा लोकांपासून दूर राहतात किंवा त्यांचं निंदन करतात, अशा लोकांना परमेश्वर त्यांच्यापासून दूर जाईल असं या ठिकाणी सांगतात. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण दिंडी ध्वजा. म्हणजे ही गोमटी वाट आहे आणि कुठं जाते? वैकुंठापर्यंत जाते. कोणती? तर ही वाट जी तुम्ही नामसंकीर्तन कराल, नामाचं चिंतन कराल ती, आणि ज्या ठिकाणी ज्या वाटेने दिंडी, ध्वज, पताका किंवा रामकृष्ण गीत गात जाणं हे सगळं जे आहे ना, तर हे सगळं जे ज्या वाटेला आहे ती वाट निश्चितपणे गोमटी आहे, चांगली आहे, सुंदर आहे, प्रासादिक आहे आणि ती तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाईल. जाणते तयांनी सांगितले करा अहतेसी वारा आडुनिया. जाणते तयांनी, ज्यांनी जाणलं ते, आणि जे जाणते आहेत ते, म्हणजे दोन्ही बाजूने अर्थ घेता येईल की जे जाणते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं, किंवा जे विचारी पुरुष आहे, साधू संत आहेत त्यांनी सांगितलं, आणि जे विवेकी पुरुष आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही अहंकाराचा वारा म्हणजे अहंकार, अहमभाव, अहमता आणि ममता या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनातून हद्दपार करा. म्हणजे मग तो पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी म्हणजे तुमच्या या नवदारांच्या अंतरी तो वास करेल असं या ठिकाणी सांगतायत. यासी आहे ठावे परी अंध होती विषयांची खंती वाटे जना. काही लोक अशी पण आहेत की जगामध्ये हे सगळं त्यांना माहिती आहे की ईश्वराचं भजन केल्याने पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं, पांडुरंग परमात्मा आपल्या जीवनामध्ये एक पथदर्शक म्हणून मार्गदर्शन करतो, हे सगळं त्यांना माहीत असतं. परंतु तरीसुद्धा ते म्हणत आहेत मला खंत आहे की ही सगळी लोक अंध, विषयामध्ये अंध होतात आणि मूळ वाटेपासून चुकतात. विषयांची खंते, त्यांना याचं काही वाटत नाही, त्यांना विवेकशून्य लोक असतात आणि मग त्यांना याच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल त्यांना आस्थाही नसते. जीवनाबद्दलचा उद्देशसुद्धा त्यांचा पूर्ण क्रिस्टल क्लिअर त्यांच्यासमोर जीवनात आपल्याला काय करायचं हे नसतं. आणि म्हणून नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या म्हणजे त्यांना म्हणजे वरील विषयामध्ये अडकलेल्या लोकांना सुटली नाही त्यांची द्रव्य लोभ माया. द्रव्य पैसा, लोभ आणि माया. म्हणजे लोभ म्हणजे पुत्रावरती लोभ असेल, पत्नीवरती लोभ असेल, पत्नीवरती माया असेल, बंधूवरती माया असेल, आजूबाजूच्या वस्तूवरती त्यांचा लोभ असेल, तर या सगळ्यांची माया त्यांची सुटत नाही. आणि अजून कोणाची माया सुटत नाही? भस्मदंड छाया तरुवरांची. म्हणजे वृक्षाची कोमल छाया किंवा दंड, हातामधलं दंड, कमंडलू किंवा भस्म, तर हे सगळं त्यांचं त्याच्यातला जो हे ना तो त्यांचा सुटत नाही, त्यातला आग्रह सुटत नाही. एक विनोदाचा भाग म्हणून बाबा या ठिकाणी सांगतो की आमचा तनिष्क या ठिकाणी बसलेला आहे, बघा समोर बसलेला आहे. आणि तनिष्कला मी हेच सांगत असतो की तो बऱ्याच वेळेला असा त्याचा गंध बघा, आता गंध लावलेला आहे छानपैकी. आता तुम्ही म्हणाले तोच मला घरी जाऊन म्हणाले बाबा तुम्ही सगळ्यांच्या समोर मला असं काय म्हटले, तर असं नाही आहे. ते जो गंध लावतो ना, तर बाबा तो सकाळी आहे ना जवळजवळ 15 मिनटं, 10 मिनटं किंवा 5 मिनटं ते गंध लावून असा कोरून अगदी तो घेऊन आरशासमोर, म्हणजे तो 10-15 मिनटं सकाळी 7 वाजता त्याला कॉलेजला जायचं, SP कॉलेजला, पण तिकडे तो जाताना ते गंध लावतो. आणि तो गंध पुसू नये म्हणून दिवसभर तोंड पण धुत नाही. पण त्याला मग मी सांगतो अरे बाळा मग असा साधा गंध लाव, छोटा गंध लाव किंवा असा सिंपल लाव, ज्याला फार आरसा बघायची गरज नाही, पण त्याचं ते सगळं कोरून मापून काम चालू असतं. म्हणून तनु तुझ्यासाठी आहे भस्मदंड छाया तरुवरांची. म्हणजे हे सुद्धा लोक अडकलेले आहे, सामान्य लोक अडकले याच्यात नवल नाही, पण हे सुद्धा लोक अडकलेत कशामध्ये? भस्मामध्ये, दंडामध्ये, तरुवरांच्या छायेमध्ये. किंवा तसं आपल्याला ना आग्रह कशाचाच नसला पाहिजे. आग्रह ज्याचा सुटला ना, म्हणजे हे पण करेल, चांगलंच करेल, असंच करेल, या पण जसं येईल तसं आपल्याला सिच्युएशनला सामोरं जाता आलं पाहिजे. जे मिळेल ते. आता हे मी ज्यावेळेला बोलतो ना त्यावेळेला माझी धर्मपत्नी मागे बसलेली आहे आणि ती खूप हसत असणार आहे की तू लोकांना सांगतो पण तू किती वेळेला भाजी ॲडजस्ट करतो,
किती वेळेला तू चपाती गरम पाहिजे, भाकरी कडक पाहिजे, भाजी अशीच पाहिजे असं सांगत असतो. पण तिला मी सांगत असतो की बाबा तुला मी हे माझ्या देहासाठी सांगत असतो, पण आतून त्या भाकरीवरती पण आतून याची मला जाणीव असते की बाबा मला काय म्हणत असतील की गरम भाकरी दे, आणि तीच मला सांगते बऱ्याच वेळेला, अरे बाबा सांगतात की विषयावरती प्रेम करू नये, तू गरम भाकरीवरती प्रेम करतो, तू कडक भाकरीवरती प्रेम करतो. आणि हे असं मी आठवड्यातून 4-5 वेळा ऐकतो. म्हणजे माझी पण डेअरिंग बघा आणि तिची सहनशीलता बघा. ती त्याच करुणेने मला उपदेश करते आणि मी त्याच प्रेमाने तिला म्हणतो मला पुन्हा एकदा गरम भाकरी दे, पुन्हा एकदा कडक भाकरी दे. थोडक्यात आसक्ती किंवा इच्छाशक्ती किंवा एखाद्यामध्ये अडकणं जे असतं ना, ते हे अडकणं आहे. आणि ज्यावेळेला मी हे तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी स्वतःसुद्धा अडकलेलो आहे. आणि याची जाणीव ज्याला आहे ना की मी अडकलेलो आहे, तेव्हाच सुटण्याची काही आपण विचार करू शकतो. पण ज्याला मी अडकलेलोच नाही असं ज्याला वाटतं ना, तो आहे तिथंच विषयांच्यामध्येच आनंदी राहतो, त्याला अडकणंच वाटत नाही. पण अडकण्याची जाणीव एकतर स्वतःला झाली पाहिजे, स्वतःच्या बुद्धीने नसेल होत तर गुरूंच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून होती का याचे आपण एक दखल घेतली पाहिजे. चित्त ज्यांचे पुत्र पत्नी बंधुवरी सुटेला हा परी कैसे जाणा. कसा सुटेल हा? ज्याचं चित्त, त्याचं लक्ष फक्त पुत्र पत्नी आणि बंधू यांच्यावरती आहे, तो सुटणार नाही. जाणते नेनते करा हरिकथा तराल सर्वथा भाक माझी. माझी प्रतिज्ञा आहे, भाक म्हणजे प्रतिज्ञा, वचन आहे माझं की तुम्ही तरुण जाल, पण केव्हा? जेव्हा हरिकथा कराल, हरिकथा ऐकाल, सत्संगात जाल, ग्रंथ हातात घ्याल, तेव्हा तुम्ही तरुण जाल अशी माझी प्रतिज्ञा आहे, माझा अनुभव आहे. माझी मजा असे घडली प्रचित नसेल प्रतीत ऐसा कोणी. म्हणजे ही माझा प्रचित म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि माझ्यासारखं तर पतित कोणीच नाही, तरीसुद्धा हा माझा अनुभव आहे की नामाच्या माध्यमातून तुम्ही तरुण जाऊ शकता, भक्तीच्या माध्यमातून तुम्ही मोक्षप्राप्ती करू शकता. हा भगवान तुकाराम महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. काल अनुभव आणि अनुभूती भावार्थ देखणे महाराजांनी काल आपल्याला सगळ्यांना याचं सगळं वर्णन सांगितलेलं आहे. आणि संत सगळ्या अनुभूतीशिवाय अनुभवाशिवाय बोलत नसतात. त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे हा 100% खरा आहे असं मानून आपण ब्लाइंडली म्हणजे डोळे बंद करून त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण तो केला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. कोणीतरी काही केली आचरणे मज या कीर्तने वने नाही. म्हणजे कोणीतरी काही केली आचरणे म्हणजे कोणी जप तप किंवा बाकीच्या काही गोष्टी सगळ्या केल्या असतील, साधनं केली असतील, ध्यान केले असेल, धारणा केली असेल, पण ह्या सगळ्यांच्या त्यांचा तो अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यात मी काही बोलणार नाही. पण माझा अनुभव आहे की कीर्तने विना तर मोक्ष नाही, कीर्तने विना पांडुरंग तुमच्या समोर नाही. त्याच्यामुळे कीर्तन करणं सोडू नका. नाही भक्ता भय तराया पोटाचे देवासी तयाचे करणे लागे. म्हणजे भक्ताला तारण्याचं काम हे भगवंताचं आहे आणि देवासी तयाचे करणे लागे. देवाला ते करावंच लागतं, भक्ताचं संरक्षण करावं लागतं. मागच्या सगळ्या अभंगामध्ये आपण ते सगळं बघितलेलं आहे की कसं कसं वेगवेगळ्या ठिकाणी भगवंत त्या भक्त प्रल्हादापासून अगदी द्रौपदीपासून तर तुम्ही कुठल्याही इतिहासातली पुराणातली पानं काढा, तुम्हाला हे सगळं दिसेल की कितीतरी वेळा कितीतरी वेगवेगळ्या प्रसंगी कितीतरी वेगवेगळ्या कालखंडामध्ये भगवंताने येऊन भक्ताचं रक्षण केलेलं आहे. आणि इथं तराया पोटाचे तर तुमचं पोटपाणी तर हे करेल, पण त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या अपत्य एखाद्या मातेस जर झालं तर त्या बाळाला काय करावं लागतं? त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. तेव्हा बाळा तर त्याचं काम त्रास देणं हे ते सगळ्या बाकीच्या गोष्टी असतील, परंतु जो काही त्रास आहे तो माता सहन करते, कारण तो पुत्राच्यासाठी ते सगळं करत असते. तसं हा परमेश्वर हा तुमच्या आपल्या सगळ्या भक्तांसाठी ह्या सगळा त्रास सहन करत असतो लागे. आणि इथं म्हणजे आता खरं तर असं बोलणं योग्य नाही, परंतु ती माता सगळं करते आणि त्या मातेचं सगळं करायला परत आम्ही पुढे असतो, कारण एक स्त्रीरोगतज्ञ म्हणून आम्हालाही त्याच्या पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे आहे लागे पाठोवाटी पाहे पायाकडे पितांबरे खडे वाटजाडी. हे पाठोवाटी हा शब्द थोडासा मला फार कळला नाही, परंतु एक साधा सरळ खंदारकर महाराजांच्या गाथेमध्ये जो अर्थ येतो की पाठोवाटी म्हणजे त्याच्या पाठीमागे आणि पुढे दोन्ही ठिकाणी पांडुरंग परमात्मा त्या भक्ताच्याकडे पाहत असतो आणि मग पुढे राहून
समजा पुढे पांडुरंग परमात्मा चालू आहे, तर पुढे राहून तो काय करेल? पुढे राहून त्या पितांबर आडो टाकेल किंवा त्याच्या रस्त्यावरचे काटे कुठे बाजूला, खडे बिडे सगळे बाजूला करेल आणि त्याचं वाट सुकर करेल. म्हणजे सरळ सरळ अर्थ आपण असा घेऊ शकतो की पांडुरंग ज्याच्या पाठीमागे आहे आणि पांडुरंग ज्याच्या पुढे आहे त्याला या जगामध्ये कशाची भीती नाही. त्याने डोळे झाकून जरी तो चालत राहिला तरीसुद्धा त्याचं कल्याणच होणार. हा याच्यातला साधा टेक होम मेसेज किंवा घरीच घेऊन काय जायचं इथून, ते एवढं घेऊन जायचं की तो माझ्या मागे पुढे आहे जेव्हा मी हे सगळं नामसंकीर्तन करेल. डिंकोनिया काय राहिले हे लोक, ह्याची कौतुक वाटे. डिंकोनिया म्हणजे चिटकून राहणे. डिंक ह्या शब्दापासूनच डिंकोनिया आला असेल. तर डिंक सारखा तू चिटकून काय लागलाय? हे लोक, मला कौतुक वाटतं या लोकांचं की विषयांना इतकं चिटकून ते का राहिलेले आहेत. जयाने तारिले पाषाण सागरी तो घ्या रे अंतरी स्वामी माझा. भगवान श्रीरामाचं चरित्र एका वाक्यातूनच ते सांगतायत की भगवान श्रीरामाने पाषाण सागरामध्ये तरंगवले, तसे त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या श्रीरामाला तुम्ही अंतरी घ्या. हे माझ्या म्हणजे साधकांनो, तुम्ही त्याला तुमच्या हृदयामध्ये ठेवा. माझी या जीवाची केली सोडवण, ऐसा नारायण कृपाळू व्हा. तर या जीवाची सोडवण करणारा तो कृपाळू असा नारायण आहे. जसा त्या माता आहे त्या बाळासाठी, तशी त्याची सोडवणूक करण्यासाठी, जीवाच्या दुःखाच्या आकांतातून सोडवणूक करण्यासाठी मी आहे. हाची माझा नेम, हाची माझा धर्म, नित्य वाचे नाम विठोबाचे. माझ्या नामामध्ये नित्य विठोबाचं नाव आहे. माझ्या कृतीमध्ये नित्य पांडुरंग परमात्माच आहे आणि माझ्या विचारांच्या मध्ये सुद्धा तोच आहे. हाच माझा सतत नेम म्हणजेच नित्य नेम आहे. माझा नित्य नेम आहे आणि हाच माझा धर्म आहे. म्हणजे मी हेच करतो, हेच रोज करतो आणि हेच मी सतत करत राहतो. हा की मी फक्त विठ्ठलाचं नाव घेतो. चेतवला अग्नी तापत्रय जाळ, तो करी शीतळ रामनाम. वरती शीतळ शब्द आला, इथंही आला आहे. तो रामनाम हेच तो खरं तर तुमच्या शरीराला शीतलता प्रदान करू शकतो. कितीही अग्नी तापत्रय जाळ म्हणजे कितीही त्रिविध तापांचा ज्वाळा जरी आल्या, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, हे सगळे जरी ताप तुमच्याजवळ आले तरीसुद्धा शीतळ नाम, रामनामच तुमच्या शरीराला शीतलता प्रदान करेल. मना एक करी चित्ती दृढ धरी, तारील श्रीहरी मायबाप. हा मायबाप पांडुरंग परमात्मा तुम्हाला निश्चित तारेल. पण त्यासाठी काय करावं लागेल? तर चित्तामध्ये दृढ विश्वास धरावा लागेल, जो मी वर सांगितला. काय वर सांगितला? हरिनामाचं जप कर. बाकीचं काही जरी नाही केलं तरी सतत 24 तास तो भाव ठेव, म्हणजे मग तुला तो मायबाप श्रीहरी तारेल. बाप हा कृपाळू भक्त भाविकाशी, घरी होय दासी कामारी त्या. त्या भक्ताच्या घरामध्ये तो सेवक म्हणून काम करतो. याच्यासाठीची खूप सारी प्रमाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडे असेल, जनाबाईच्या घरी गोऱ्यात थापणारा तो पांडुरंग परमात्मा असेल, किंवा कोणी तुम्ही घ्या की ह्या सगळ्या लोकांनी पांडुरंग परमात्म्याने अशा भक्तांच्या कामारी दासीसारखं काम त्यांच्यामध्ये, दास आणि दासीसारखं यांच्या घरामध्ये किंवा सावता माळ्याला खुरपायला मदत करणं, त्याच्या शेतातलं तण काढून राखणं, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी ईश्वराने मदत केली आहे. तर ती मदत तो करतो. या ठिकाणी ते पुन्हा उद्गुत करतात, घरी होय दासी कामारी त्या, म्हणजे ते त्यांच्या घरचे दास होतात. त्याचा भार माथा चालू. पण आपण दास कोणाचा होतो? तर आपण संसाराचा दास होतो. आपण बऱ्याच वेळेला माणसांचा दास होतो. आपण बऱ्याच वेळा विषयांचा दास होतो. परंतु दास आपल्याला हरिदासाचा व्हायचे. हरीच्या दास आपल्याला झालो तर तो आपला दासासारखं काम करतो. ह्या भाव या ठिकाणी आहे. त्याचा भार माथा चालवी आपुला, जीही त्या दिदला सर्व भाव. माथा चालू, त्याच्या माथ्यावर आपला भार तो चालवतो, चालवून घेतो. जीही त्या दिदला सर्व भाव. आणि काया वाचा मनाने ज्यांनी त्याला पूर्णपणे समर्पण केलं, अशा भक्ताचा जर त्याचा शुद्ध भाव असेल तर तो त्याला तारतो. भावे विन नाही तयाची ती प्राप्ती, पुराणे बोलती ऐसे मात. पुराणे जुने सगळे जे गोष्टी आहेत ते शुद्धपणे असे सांगतात की भावाशिवाय त्याची प्राप्ती नाही, शुद्ध भावाशिवाय त्याची प्राप्ती नाही. भाव असावा, शुद्ध भाव असावा, सद्भाव असावा, सत्कृती असावी. तर तशा पद्धतीने जर तुमचा शुद्ध भाव असेल, शुद्ध म्हणजे अनन्य भक्ती पाहिजे, अनन्य
प्रेम त्याच्यावरती पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं असं नाही. किंवा मी ह्याच्यावर पण थोडं प्रेम करेल आणि भगवंतावर पण तेवढंच प्रेम करेल, असे काही लोक म्हणतात. लोक कशाला, मीच म्हणतो की बऱ्याच वेळेला की विचारत असतो आम्ही, बाबा हे पण केलं आणि हे पण केलं तर नाही जमणार का? किंवा दोन्ही थोडं थोडं केलं, थोडं थोडं म्हणजे पूर्णच करायचं पण दोन्ही करायचं. तर ते म्हणे नाही, दोन्ही एक सर्टन लेवलपर्यंत तुम्ही करू शकता. हा प्रश्न मी एकदा स्वामीजींना विचारला होता. स्वामीजी आपल्या इथं ज्यावेळेला योग वशिष्ठ ग्रंथ सांगायला आले त्यावेळेला बाबांच्याच माध्यमातून घरी नेलं आम्ही. घरी 100-1 लोक आमच्या पार्किंगमध्ये, त्यांना 15-20 मिनटं बोलायला लावलं आणि भोजन केलं. तर स्वामीजींना मी जाताना गाडीत हा प्रश्न विचारला होता की त्यावेळेला तर आपली अज्ञानाची अवस्था होती, अजूनही काही फार ज्ञानी अवस्था झाली नाही आहे, पण त्या अज्ञानी अवस्थेत हा प्रश्न विचारला होता की दोन्ही केलं तर काय होईल? मी इकडे पण इकडे पण, व्यवहार पण करायचा, हे पण करायचं. तर ते म्हणे नाही, मग असं होत नाही, असं कधीच होऊ शकत नाही. 2 विचार एकाच वेळेला एकाच ठिकाणी राहूच शकत नाही. त्यामुळे मनाला एकतर हे करावं लागेल किंवा ते करावं लागेल. दोन्ही विचार आहे म्हणजे तुम्ही कनिष्ठ पातळीवरती आहात. जंक्शनमध्ये जर गाडी असेल, दौंडच्या स्टेशनमध्ये गाडी असेल, तर तिला तिथं निर्णय घ्यावा लागेल की मुंबईकडे जायचं का पुन्हा मागे सोलापूरकडे जायचं. तर असं जंक्शनमध्ये गाडी असेल तर हा विचार ठीक आहे, परंतु एक दिशा कुठली तरी ठरवावी लागेल. आणि मग खरं तर याची उत्तर काय शोधावं लागतात का, कोणाला विचारावं लागतात का? सगळ्या संतांनी काय केले? सगळ्या संतांनी, कुठल्याही आपल्या महाराष्ट्रातला संत घ्या, त्या संतांनी काय केले? व्यवहार तर चांगला केलाच केला, पण त्याच्याबरोबर परमार्थही उत्तम केला. आणि आपल्यालाच उगीच डाऊट असतो की मी हे करतो ते योग्य आहे का, हेच करावं का आणि तेच करावं का? तर हेही करावं तेही करावं, दोन्ही उत्तम पद्धतीने करावं. आणि एका पांडुरंग परमात्म्यासाठीच करतो हा एकच मार्ग जर धरला तर 2 वेगवेगळे आहेतच कुठे? तो एकच मार्ग आहे. त्यामुळे चालणं वेगळं नाहीच आहे, त्या दिशा फक्त ती पाहिजे, हाच एक त्याच्यातला भाव आहे. म्हणून मात त्याची सदा आवडे जयासी तया गर्भवासी नाही येणे, म्हणजे पुन्हा त्याला गर्भवास नाही जर त्याने अशा पद्धतीने पांडुरंग परमात्म्याचं ध्यान धारणा आणि त्याचं नामसंकीर्तन केलं तर त्याला गर्भवास नाही. यावे विष्णुदासी तरीचं गर्भवासी उद्धार लोकांशी पूज्य होते. विष्णुदास काय येतात या, म्हणजे संतांचं अवतरण काय होतं, साधूंचं अवतरण या पृथ्वीवरती काय होतं, पुन्हा पुन्हा ते गर्भवास का सहन करतात? तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवास द्या. कारण पुन्हा पुन्हा गर्भवास आलं तर कारण मनुष्य देहातच तो काला खायला मिळतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्हाला इथं जन्माला घाला. कारण मुक्तीचं हेच एकमेव जंक्शन आहे, इथून खाली किंवा वर. पण इथं जर आलं तर जे देवांनाही भोग्य होत नाही त्या सगळ्या गोष्टी मनुष्य जातीमध्ये आपल्याला करता येतात. आणि म्हणून हे जे आम्ही विष्णुदास जे आहे किंवा जे कोणी साधू संत आहेत ते पुन्हा पुन्हा गर्भवास मागतात का? तर त्यांना लोकांचा उद्धार करायचा असतो. की ही आपल्याला सकाळी मला वाटतं महाराजांनी आणि काल परवा पण सांगितलं की अवतार फक्त साधू संतांचंच रक्षण करण्यासाठी किंवा या पृथ्वीवरती काही संकट आलेत म्हणूनच येतो, तर ते अवांतर हे सांगितलं, प्रयोजन सांगितलं. मुख्य प्रयोजन तर भक्ताला भेटण्यासाठीच देव येतो. भक्ताचं त्याला मदत करण्यासाठी, त्याला आलिंगन देण्यासाठी, त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी, गोपाळ असेल किंवा त्या गोपिका असतील किंवा ह्या सगळ्यांच्या बरोबर आलिंगन देण्यासाठीच पांडुरंग परमात्मा येत असतो. त्याचं अवांतर प्रयोजन काहीतरी कोणाला तरी मारणं वगैरे, ते परवा एक महाराजांनी सांगितलं ना की ते मारणंच जर मारायचंच, मला तर मुळे शास्त्री महाराजांनी सांगितलं की मारायचंच असतं तर ते नुसतं संकल्पातून पण मारू शकतो. त्याला इथं येऊन प्रत्यक्ष एवढं दिवस वाट पाहिजे काय गरज आहे? परंतु केवळ त्याला आपल्या भक्तांना आलिंगन द्यायचे, अर्जुनाला आलिंगन द्यायचे, अर्जुनाच्या निमित्ताने यांना सगळ्यांना हे करायचे, पण अर्जुनाला आलिंगन द्यायचे हा त्यातलं मुख्य प्रयोजन आहे. हा एक वेगळा भाव आपल्याला या 2-4 दिवसात समजला. होती आवडते जीवाचे ताईत त्या घडी अच्युत न विसंबे. त्या जीवाचं म्हणजे जो हरिनाम करतो त्या जीवाचं ताईत होऊन तो अच्युत राहतो. म्हणजे थोडक्यात हा भक्त त्या पांडुरंग परमात्म्याच्या ईश्वराच्या गळ्यातला ताईत बनतो, म्हणजे त्याचा आवडता भक्त होतो. होती आवडते जीवाचे ताईत त्या घडी अच्युत न विसंबे. भेदाभेद काही चिंता दुःख नाही वैकुंठ त्या ठाई सदा वसे. त्या घरात वैकुंठ सदा वसत असतं ज्या ठिकाणी भेदाभेद नाही. आणि जिथं भेदाभेद नाही, पण भेदाभेद नाही तिथं काय आहे? चिंता दुःख नाही. भेदामध्ये दुःख आहे आणि भेदामध्ये चिंता आहे. चिंता आहे कारण
मिळेल नाही मिळेल किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला सांशकता असते, पण सांशकता ज्या वेळेला इतर कोणीतरी दुसरा आहे, तो वेगळा आहे, तो बलवान आहे, तो अजून काही श्रीमंत आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला वेगळेपण जे वाटत असतं ना, तर संतांच्या ठिकाणी विष्णुदासांच्या समोर हा भेदाभेदच नसतो. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये चिंता दुःख काय होईल असं संभ्रमाची अवस्था त्यांची नसते. आणि अशाच ठिकाणी वैकुंठ म्हणजे सदा ते आनंदाचंच भरभरलेलं एक ठिकाण असतं. वसे तेथे देव सदा सर्व काळ करी ती निर्मळ नामघोष. जिथं निर्मळ नामघोष चालू आहे त्याच ठिकाणी देव सदा सर्व काळ, सदा आणि सर्व काळ दोन्ही वेळ पूर्ण वेळेला म्हणजे सर्व काळ, म्हणजे असं नाही की दिवसातून काही काळ भजन चालू आहे तेव्हाच, तर पूर्ण काळ आणि सदा तिथे परमेश्वराचा वास असतो. संपदा तयाची न सरे कल्पांती मिळवी भक्ती देवलाभ. ज्यांनी ज्यांनी हा देवलाभ मिळवला, भक्तीच्या माध्यमातून मिळवला, अशा लोकांची, अशा विष्णुदासांची, अशा साधूंची संपदा संपत्ती कधीही न सरणारी आहे आणि कल्पांतापर्यंत त्यांची न सरणारी आहे. म्हणजे थोड्या दिवसांनी हा का फार श्रीमंत होता आणि आता फार तो गरीब झाला, किंवा आपण बऱ्याच वेळेला हे मोठे मोठे उद्योजक घराणे पाहतो, फार अगदी अंबानीपासून, आता कोणाचं नाव घेणं योग्य नाही, परंतु अंबानीचा एक भाऊ अख्ख्या भारतातला 2 नंबरचा सर्वात श्रीमंत माणूस, आणि त्याचा दुसरा सख्खा छोटा भाऊ भारतातला 2 नंबर सगळ्यात कनिष्ठ माणूस, ज्याच्यावरती कितीतरी केसेस आहे आणि कितीतरी मोठ्या मोठ्या संपत्ती झिरो झाला. म्हणजे राजाचा रंक झालेला एकाच घरात ही 2 उदाहरणं तुम्हाला दिसतील. तसं आमचे जे विष्णुदास आहेत यांचं सतत त्यांची संपदा कल्पांताच्या अंतीपर्यंत पण संपणार नाही. म्हणून, आणि संपदा कोणती आहे यांच्याकडे? यांच्याकडे पैसा आहे का हो? यांच्याकडे बाकी मोठं मोठी घरं आहेत का? यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत का? यातलं काहीच नाही आहे. पण यांच्याकडे सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, भेद त्यांच्या जगामध्ये नाही. त्यामुळे ते एका निर्भय अवस्थेमध्ये ते जगत असतात. संपदा तयांची न सरे कल्पांती मिळविला भक्ती देवलाभ लाभ तया झाला. ह्या सगळ्या अभंगामध्ये ना एक लक्षात आलं, मागचा जो शब्द असतो ना तोच पुढं बरोबर तो घेतलेला आहे. आता इथं देवलाभ शब्द आला की पुढे लगे लाभ तया आला. त्याच्या आधी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघा की तसं ते बरोबर हे झालेलं आहे. मिळाविला भक्ती देवलाभन पुढे लगेच लाभ तया झाला संसारा येऊने, की भगवंत ऋणी भक्त केला, तो भगवंत त्याचा ऋणी भक्त झाला आणि त्याला या संसारात येऊन लाभ झाला. लागलेसे पिसे काय मूढजना काय नारायण विसरले. पुन्हा तोच मागचाच सगळा भाग आहे. कारण या ओव्या जरी दिसायला साध्या असल्या तरी याच्यामध्ये खूप व्यापकता आहे. पुन्हा पुन्हा जरी त्याचं रिपिटेशन जरी झालं तरी भाव तोच आहे. लागलेसे पिसे काय लोक, ह्या मूढ लोकांना, अज्ञानी लोकांना, सामान्य बुद्धी असलेल्या या सगळ्या जणांना काय असं वेड लागलेलं आहे. पिसे काय नारायण विसरली, नारायणाला का ती विसरली. आणि पिसे लोकांनाही आत्ता आपण मगाशी बघितलं की लोकांना पिसे लागले, पण पिसे व्यवसायाचं लागले, व्यवसाय मोठा करायचं लावले, मोठं नाव व्हावं असं वाटतं. मोठी काही लोकांना पिसं लागलेलं असतं, शरीर सौंदर्याने मी एकदम उच्च याच्यात असावं. काही लोकांना पिसं लागले धनसंपत्तीने मोठं व्हावं. काही लोकांना पिसं वेड लागले गाडी माझी सगळ्यात मोठी असली पाहिजे. काही लोकांना पिसं लागले की माझ्या गळ्यामध्ये इतकं मोठं सोनं असावं की सगळ्या लोकांनी मला नुसते सोन्याला बघून सोन्याला नमस्कार करतात, याला नमस्कार करतात का दोन्हीला नमस्कार करतात माहीत नाही. पण असं पिसं लागलेली खूप सारी लोकं आपल्या आजूबाजूला दिसतील. पण त्यासाठी आपल्याला ही लोकं कोणाला दिसतील माहिती आहे का? ज्यांना पिसं लागले देवाचं. म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना हे सगळे लोक दिसतील बाहेर समाजामध्ये ज्यावेळेला आपण बघतो, आणि आपल्याला जेव्हा पांडुरंग परमात्म्याचंच पिसं लागले असं वाटतं, मग त्यावेळेला आपल्याला समाजामध्ये ह्या सगळ्या विकृती, वेड लागलेली लोक, आता वेड लागलेली लोक त्यांना कसं म्हणावं? कारण आपल्याच गीतेमध्ये एका अध्यायामध्ये असं म्हटलं आहे ना की सामान्य जन जरी त्यांच्या पद्धतीने कर्म करत असली तरी जे अधिकारी पुरुष आहेत त्यांनी किंवा समाजातल्या धुरीणींनी, समाजातल्या ज्येष्ठांनी, घरातल्या कुटुंबातल्या ज्येष्ठांनी कधीही या लोकांच्या कृतीबद्दल कधीही आपण अपशब्द किंवा कमी लेखणं किंवा त्यांचा अनुल्लेख करणं तर असं करू नये. कारण समाजामध्ये ती परंपरा टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. लाभ तया झाला संसारा येऊने, भगवंत ऋणी भक्ती केला, लागलेशे पिसे काय मूढजना काय नारायण विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. जर हे लोक विसरतील, नारायणाला विसरतील, आधी आलाय विसरली आणि नंतर आलाय विसरली तया थोर झाली, आणि त्यांची थोर हानी झाली, नुकसान झालं त्यांचं. काय की त्यांना 84 खानीच्या मध्ये
किंवा 84च्या योनींच्या फेऱ्यामध्ये त्यांना अटकावं लागलं. शिकविता तरी नाही कोणा लाज, लागलीशे भाज धन गोड. म्हणजे अशा लोकांना शिकवता तरी नाही कोणा लाज, लागलीशी भाज धन गोड. तर भाज म्हणजे पत्नी. ज्या लोकांना आपली पत्नी, मुलं, संपत्ती, नाव मोठवणं, ह्या सगळे लोक जे आहेत ना, ह्याचं जे आनंद मिळतो, अशा लोकांना लाज कशी येत नाही असं ते म्हणतात. त्यानंतर गोड एक आहे अविट गोविंद, अनेक तो छंद नाशवंत. इतर सगळे छंद नाशवंत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचा छंद करणं हे सगळं नाशाकडेच नेणारं आहे. नवे नवे त्याच्यामध्ये काळ नक्कीच नाश होतो. आणि म्हणून छंद असाच धरला पाहिजे की जो तुमच्या तो स्वच्छंद पण असला पाहिजे. आणि त्या छंदाच्या द्वारे बाबा नेहमी म्हणत असतात, नसत्या छंदे नसत्या छंदे जग विवळत असे. तर नसत्या छंदे म्हणजे काय? हे सगळे दुनियादारी करणं, ह्यालाच नसत्या छंदे नसत्या छंदे. दुनियादारी म्हणजे एक परमेश्वराला सोडून आपण इतर सगळ्या जे काही दुनियादारी करतो, मग ती सगळी दुनियादारी म्हणजे तो नाशच आहे तुमचा. तळमळ त्याची काही करा, कार्य निदसुरा बुडावया. ह्या झोपलेल्या बेसावध आळशी लोकांचं जीवन जे आहे ना, ते असं नष्ट जातं, त्यांचं नाश पावतो, फुकट जातं. तर यांना काही मला मस्त तळमळ लागले, पण ह्या लोकांना तळमळ का लागत नाही, असं एक खंत या ठिकाणी तुकाराम महाराज व्यक्त करतात. या जनाशी भय यमाचे का नाही, यांना यमाचं का भय नाही. सांडिले तीही एकलोज. एका राजाने, जनक राजाने, इथं इनडायरेक्टली तो शब्द आहे की सांडिले तीही एकी राजे. म्हणजे एका जनकाने स्वतःचं राज्य सोडवलं. आणि याच्यापूर्वी कितीतरी असे राजे होऊन गेले की त्यांनी स्वतःचं साम्राज्य सोडून दिलं एका ईश्वराच्या प्राप्तीसाठी. मग ह्या लोकांना यमाचं भय नव्हतं का? तर यांनाही यमाचं भय होतं, परंतु त्यांनी हे सगळं सोडलं आणि त्या मार्गाने गेले. जेणे अग्नी माझी घातलासे पाव, नेनता तो राव जनक होता. म्हणजे या ठिकाणी एक 5-7 मिनटं जरा वरती झालेत, परंतु जेणे अग्नी माझी घातले पाव, नेनता तो राव जनक. जनक राजाची या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे किंवा जनक राजाच्या संबंधात हा इथला रेफरन्स दिलेला आहे की जनक राजांच्या दरबारी एकदा यज्ञ चालू होता. आणि त्या यज्ञ चालू असताना ते सगळे लोक इतके इन्व्हॉल्व झाले होते आणि सोहम 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 म्हणताना ते सगळं हेच संपलं. त्याच्यातलं ते आतमध्ये टाकायच्या काय त्याला समिधा संपल्या. आणि समिधा संपल्यानंतर राजा तर जागा होता. राजाला जागा असणं नेहमी गरजेचं आहे. राजाचं जागा होतं. आणि मग जागा दिसल्यानंतर त्याला लक्षात आलं की अरे समिधा संपल्यात, सगळे सोहम सोहममध्ये आहेत आणि कोणालाच लक्ष नाही. इकडं अग्नी विझायला लागला अग्निकुंडातला. मग त्यांनी स्वतःचा पाय तिथे घातला आणि पाय तिथे घालून स्वतःचा पाय जाळला. आणि जाळताना हे म्हटलं की ह्या संपूर्ण चराचरामधले जे काही तत्व आहेत, जे सगळं पार वृक्ष आहे, ते वृक्षसुद्धा मी त्यांच्यातलं काहीतरी खाल्लं असेल आणि त्या वृक्ष माझ्या याच्यामध्ये जर जिवंत असेल तर याच समिधा या अग्नीच्या रूपाने जावत. आणि म्हणून त्यांनी पाय घातला. आणि मग कालांतराने यज्ञकर्त्यांनी किंवा त्या ब्राह्मणांनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं की तुमचा पाय बाजूला काढा. नंतर तो पाय जसा तसा होता. ह्याच्यातून सांगायचा मुद्दा एकच आहे की जनक देहभाव विसरला होता. देहभाव विसरल्यामुळे पांडुरंग परमात्मा मिळाला. बाकी लोकांनी देहभाव जपला म्हणून पांडुरंग परमात्म्यापासून दूर झाले. तहान भूकजी साहिले आघात, तया पाय हात काही नाही. त्यांना काय हातपाय नाही का? पण त्यांनी तर तहान भूक सगळ्या साधूंनी संतांनी सहन केलीच ना. मग त्यांच्यासाठी जीवन नाही आहे का? त्यांच्यासाठी देह शरीर नाही आहे का? तरी पण ते सगळे विसरले. नाही ऐसा तेही केला संसार, दुःखाचे डोंगर तोडावया. त्यांनी असा संसार केला किंवा अशा पद्धतीचा संसार नाही केला आणि दुःखाचे डोंगर त्यांनी सहन केले, परंतु परमेश्वरच्या नामचिंतनाशिवाय दुसरा कुठलाही विचार केला नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान तुम्हाला या जगामध्ये या भजनाशिवाय नामसंकीर्तनाशिवाय मिळणार नाही असं तुकाराम महाराज सांगतात. नाही पुढे कुठे घ्यावया विसावा, फिरोनी या गावा आल्याविन. या गावाला, या मानव देहाला, मानव शरीररूपी देहाला पुन्हा आल्याशिवाय तुम्हाला विसावा नाही, शांतता नाही, फिरणं थांबणार नाही. कारण मुक्ती फक्त मनुष्य देहातच आहे. आणि म्हणून या गावात तुम्हाला फिरून यावं लागेल, पण ते तुमच्या हातात नाही. विनवता दिवस बहुत लागती, म्हणून चित्ती देवधरा. मी तुम्हाला सांगतोय की देवाचं नाव चित्तामध्ये धरा, कारण हे मी तुम्हाला विनवणी करत आहे. कारण बहुत दिवस लागतील. बहुत दिवस किती दिवस लागतील? 84 दशलक्ष योनी फिरावं लागेल, तेव्हा पुन्हा हे मनुष्य योनी मिळेल. म्हणून एकदाच मिळालेला मनुष्य देहाचं सार्थकता करा आणि तुम्ही मुक्त होऊन जा. देवाचं नामस्मरण करा.
धरा पाय तुम्ही संतांच्या जीवेसी, वियोग देवासी नाही तया नाही. देवाचा वियोग त्यांना नाही जर तुम्ही संतांचे पाय धरले. आणि मग संतांचे पाय धरा, साधूंचे पाय धरा, इथं सत्संगाला येत जा, तुकोपनिषदला आले तरी हरकत नाही. सगळ्या संतांचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी होऊन जाईल. नाही चाड देवा अनिक सुखाची, आवडी तयाची त्या. म्हणजे देवाच्या शिवाय दुसरी कुठलीच चाड किंवा इच्छा ठेवू नका, मग सुखाच्या तुम्हाला पारावर राहणार नाही. त्यांचीच उच्चिष्ट बोलते उत्तरे सांगितले खरे व्यासादिकी. त्यांचीच उच्चिष्ट आम्ही बोलतो. कोणाची? ज्या साधू संतांनी पूर्वी चालत आलेले सगळ्यांनी सांगितले खरे व्यासादिकी. म्हणजे व्यासाधिकांनी जे जे सांगितलं तेच आम्ही तुमच्या समोर हे सगळं सांगत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं तेच आपण सगळं बोलत असतो. तुकाराम महाराजांनी जे सांगितलं तेच आपण सगळेजण बोलत असतो. आणि सरांना 10 मिनटं वाढून देऊया आपण. बाबांच्या अनुमतीने झालं, संपलं आता. तर म्हणून महाभारती पहिल्याच अध्यायात मला वाटतं एक ओव्या आहे, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोके ती, येणे कारणे म्हणी जे पाही व्यासोच्चिष्ट जगत. हे जगत संपूर्ण याचं उच्चिष्ट आहे. आणि म्हणून शेवटचं अगदी एकाच मिनिटात बोलतो सर. मना वाटे तैसे बोलिलो वचने केली धीटपणे सलगी देवा. येवले महाराजांचं सगळ्यात शेवटचं जे चरण आहे तेच सगळं चरण बाबांच्यासाठी आपण बोलूया. मना वाटे तैसे बोलिलो वचने केली धीटपणे सलगी देवा. देवा सलगी केली आणि जे धीटपणाने बोलता आलं ते सगळं बाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये. वाणी नाही शुद्ध याती एक ठाव, भक्ती नेणे भाव नाही. भक्ती तर खरं मनात नाहीच आहे, परंतु वाणी पण शुद्ध नाही आहे. पण बाबांच्या माध्यमातून ते बडबड करत गेलो. नाही झाले ज्ञान पाहिले अक्षरे, मानिजेचे थोरी नाही. नाही मनी लाज धरली आशंका, नाही भ्यालो लोका चतुरांशी. तर नाही भ्यालो चतुरांशी, तर नाही मनी लाज धरली. आपल्याला बोलता येईल का लाज धरायची गरज नाही आहे, पण भीती काय वाटली नाही की तुमच्या समोर बोलायचं. कारण तुम्ही सगळे आपलेच आहात, घरातलेच आहात. घरातल्या लोकांच्या समोर बोलायला काय. आणि बाबा गुरु आहेत आपले. गुरु आपण चुकलो तरी बोलतील, सांगतील. पुढच्या वेळेला मला तर वाटतं बऱ्याच वेळा चुकलं तर बाबा पुढच्या वेळेला अजून 2 सत्र देतात. मागच्या वेळेला आम्ही एकच सत्र सांगितले, ह्यावेळेला 2 सत्र दिली. म्हणजे मागच्या वेळेला एक तर चूक केली असेल म्हणून त्याची लाज धरली नाही, त्याला काही भेलो नाही, तुम्हालाही कोणालाही भेलो नाही. चतुरांच्या राया मी तुझ्या अंकित झालो शरणागत देवा देवा. देवा आता करी सरती वचने तुझ्या कृपादाने बोलवलो आता. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. तुमच्या सगळ्यांच्या चरणी हे सगळे सेवा समर्पण करतो आणि हे वाणीला विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. झालेली सर्व सेवा बाबांच्या चरणी, तुम्हा सगळ्या संतांच्या चरणी, भगवान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.